लग्नानंतर फक्त 2 वर्षांनी तिचे केस हातात यायला लागले. आरशासमोर उभी राहून ती रडत होती. आता मी सुंदर दिसणार नाही, तो मला तसंच प्रेम करेल का? दरवाजाबाहेर उभा असलेला तिचा नवरा सगळं ऐकत होता आणि पुढच्या क्षणी त्याने जे केलं ते पाहून ती आयुष्यभरासाठी त्याच्यावर पुन्हा प्रेमात पडली. सई आणि रोहनचं लग्न खूप साधं होतं. ना फार मोठा हॉल, ना भव्य स्टेज. मध्यमवर्गीय घर, साधी माणसं, साधी स्वप्न. पण एक गोष्ट खूप श्रीमंत होती, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम. सईचे लांब सडक काळेभोर केस कमरेपर्यंत होते. लग्नानंतर रोज सकाळी ती केस विंचरायची तेव्हा रोहन मुद्दाम मागून यायचा. इतके लांब केस कसे वाढवलेस? तो तिच्या वेणीत बोटं अडकवत विचारायचा. ती आरशात त्याच्याकडे बघून हसायची. का आवडत नाही का? तो तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून म्हणायचा, तुझे केस म्हणजे माझा अभिमान आहेत. ती लगेच चिडवायची, अरे केसांवर प्रेम आहे की माझ्यावर? तो हसत म्हणायचा, दोघांवर, पण जास्त तुझ्यावर. दोघांचं आयुष्य अगदी साध्या रुटीनमध्ये चाललं होतं. सकाळी दोघं ऑफिसला, संध्याकाळी एकत्र चहा, रविवारी बाजार, कधी सिनेमा, कधी घरीच भाजी, चिरताना गप्पा. सगळं नॉर्मल, सगळं साधं, सगळं सुंदर. एक दिवस सईला थकवा जाणवायला लागला. आज जरा जास्त दमते, ती म्हणाली. दुसऱ्या दिवशी ताप आला. तिसऱ्या दिवशी अंगात शक्तीच नव्हती. रोहनने आग्रह करून तपासणी केली. रिपोर्ट येईपर्यंत दोघं शांत बसले होते. डॉक्टरच्या केबिनमध्ये पंख्याचा आवाजही मोठा वाटत होता. डॉक्टरांनी रिपोर्ट हातात घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाले, काही सेल्स अनियमित आहेत, पुढचे टेस्ट करावे लागतील. काही दिवसांनी अंतिम रिपोर्ट आला, कॅन्सर. तो शब्द हवेत थिजून राहिला. सईला वाटलं जणू कोणीतरी तिच्या कानात स्फोट केला. सगळं धुसर झालं. रोहन तिच्या शेजारी बसला होता. त्याचा हात तिच्या हातावर होता, घट्ट. घरी आल्यावर सई खूप शांत झाली. ते खिडकीतून बाहेर बघत बसले. मी ठीक होईन ना? तिचा आवाज अगदी लहान मुलांसारखा होता. रोहनने तिच्या शेजारी बसून तिचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवलं. आपण दोघं मिळून ठीक हो, तू एकटी नाहीस. केमोथेरपी सुरू झाली. पहिल्या सत्रानंतर ती खूप अशक्त झाली. रात्री उलट्या, अंगदुखी, भूक नाही. रोहन तिच्या शेजारी बसून राहायचा. ती झोपेपर्यंत तिचा हात धरून. एक सकाळ सई उठली. तिच्या उशावर काळे केस पसरलेले दिसले. ती क्षणभर स्तब्ध झाली. हळूच बाथरूममध्ये गेली. आरशासमोर उभी राहिली. हात केसांवर फिरवला. मोठा पुंजका हातात आला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती खाली बसली आणि रडू लागली. मी आता कुरूप दिसेन. रोहन मला तसंच प्रेम करेल का? दरवाजाबाहेर रोहन उभा होता. त्याला तिचं रडणं ऐकू येत होतं. त्याचं हृदय तुटत होतं, पण तो शांत राहिला. क्षणभर तो बाहेर गेला. 10 मिनिटांनी परत आला. त्याच्या हातात ट्रिमर होता. सई बाहेर आली, डोळे सुजलेले. रोहन, मी खूप वाईट दिसते आहे ना? त्याने उत्तर दिलं, नाही. तो आरशासमोर उभा राहिला, ट्रिमर चालू केला आणि स्वतःचे केस काढायला सुरुवात केली. सईला काही क्षण कळलंच नाही तो काय करतोय. तू वेडा झाला आहेस का? ती रडत म्हणाली. तो हसला. तू एकटी का टक्कल राहायची? आपण दोघं एकत्र राहू. ते त्याच्याकडे बघत राहिली. त्याचे केस खाली पडत होते, पण तिच्या मनात एकच गोष्ट उमटली, हा माणूस माझ्यासोबत आहे. त्या दिवशी दोघंही आरशासमोर टक्कल होते, पण त्यांच्या डोळ्यात प्रेम दुप्पट होतं. उपचाराचे महिने खूप कठीण होते. रात्री 2 वाजता सई उठायची. मला उलटी येते. रोहन लगेच उठून तिला धरायचा. कधी तो तिचे पाय दाबायचा, कधी तिच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवायचा. ती रडायची. मी तुझ्यावर ओझं झाले. तो लगेच म्हणायचा, असं पुन्हा बोललीस तर रागवेन. तू माझी बायको आहेस. हे ओझं नाही, ही माझी जबाबदारी आहे. लोक कधी कधी कुजबुजायचे, किती दिवस हे सगळं चालणार? पण रोहन कधी डगमगला नाही. महिने गेले. एक दिवस डॉक्टरांनी हसत सांगितलं, उपचारांना चांगला प्रतिसाद आहे, तब्येत सुधारते. त्या दिवशी रोहन पहिल्यांदा एकटा मंदिरात गेला. देवापुढे उभा राहिला आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तो काही मागत नव्हता, फक्त धन्यवाद देत होता. घरी येऊन त्याने सईला घट्ट मिठी मारली. आपण अजून जिंकलो नाही, पण आपण हार मानली नाही. काही महिन्यांनी सईचे छोटे छोटे केस यायला लागले. ती आरशात बघत होती. मी पुन्हा सुंदर दिसते का? तिने हळूच विचारलं. रोहन तिच्या मागे उभा राहिला. तिच्या डोक्यावर हलकासा हात फिरवला. तू केसांसोबत सुंदर नव्हतीस, तू धैर्यासोबत सुंदर होतीस. तुझं हसणं, तुझी ताकद, ते सुंदर आहे. सई त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. केस गळाले, शरीर कमजोर झालं, पण आपलं प्रेम ते आजारापेक्षा जास्त मजबूत निघालं.
जर तुम्हाला वाटतं की खरं प्रेम रूपावर नाही तर साथीत असतं, तरी गोष्ट त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा जी तुमच्या आयुष्यात तुमची ताकद आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा भावनिक मनाला भिडणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा शेअर करा. कदाचित कोणाला आज ह्याची गरज असेल. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, खरं प्रेम आजारापेक्षा मजबूत असतं. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.